आज घरी येताना श्रीजाच्या पप्पांनी नारळ पाणी आणला होता आणि सोबतच आंबे पण घेऊन आले होते. आता मार्केटमध्ये आंबे पण आलेले आहेत. तर आंबे बघून श्रीजाची अशी काहीतरी रिॲक्शन होती, तिला खूप जास्त आनंद झाला होता. मग आंब्याची पिशवी घेऊन मला दाखवत होती, आई बघ आंबा बघ. तर म्हटलं आज आंबे आणले आहेत तर आमरस करूया. तर आंब्याची वास घेऊनच असं वाटलं होतं की सगळे आंबे खाऊन घ्यावं, पण चला आता आमरस करूया. तर त्याच्यासाठी आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि असे मऊ करून घेतले. असं म्हणतात की अक्षय तृतीयापर्यंत आमरस खायला चालत नाही, म्हणूनच मी माझ्या सासूबाईंना कॉल करून विचारली की आम्हाला आमरस खायला चालेल का. तर त्या म्हणाल्या तुम्हाला आमरस खायला चालते, आम्हाला चालत नाही, तर तुम्ही खाऊ शकता. म्हणूनच मग मी इकडे आमरस करायला घेतला होता. तर माझं इकडं आमरस पण झालं होतं. आणि तसंही श्रीजाचे पप्पा म्हणतात तुझ्या डिलेवरीला 15 दिवस राहिले, त्यामुळे आत्ताच खाऊन घे, डिलेवरीनंतर तुला आमरस खाता येणार नाही. तर इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकली आणि त्यामध्ये आमरस टाकलं आणि फिरवून घेतलं. मस्त आमरस तयार झालं. ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता म्हणलं आमरस आहे तर पापड तळायलाच पाहिजे, म्हणून इकडे पापड पण तळून घेतले छान. त्यानंतर रसासोबत तोंडी लावायला पिठलं करावं म्हटलं. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकली, हिरवी मिरची टाकली आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या कट करून टाकल्या आणि छान परतून घेतलं. त्यामध्ये 1 चमच हळद पावडर आणि 1 ग्लास पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं, पाण्याला उकळी फुटू दिली आणि इकडे 2-3 चमच बेसन त्याच्यामध्ये पातळ करून टाकलं आणि अशा पद्धतीने पिठलं पण सुकं पिठलं हाटून घेतलं. तर पिठलं पण आपलं इकडं तयार झालं होतं. त्यानंतर मस्त जेवायला घेतलं. आमरसाच्या वाटीमध्ये तुपाची धार सोडली वरून आणि मस्त असा आमरसाचा बेत तयार झाला. मस्त आमरस, चपाती, पापड्या आणि पिठलं, खिचडी असा काही मेनू होता. तर या मग जेवायला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मला फॉलो करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.